विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नमस्कार. हॅलो. महिला महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या डिअर फ्रेंड या प्रोजेक्ट अंतर्गत आजच्या 7व्या एपिसोडमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण गेली 6 एपिसोड नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा विचार करतो आहे आणि यामधल्या महत्त्वाच्या पैलूंबद्दल आपण चर्चा केली. मला अशी खात्री आहे की याबद्दल एक संकल्पना आपल्या मनामध्ये तयार झाली असणार आहे. आता हायर एज्युकेशनमध्ये एक आणखी संकल्पना जी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या सोबत राबवली जाणार आहे ती म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. आपण सगळीकडे याची चर्चा ऐकतो आहे आणि नेमकं या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये आपल्याला कशा पद्धतीचा फायदा होणार आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुळात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम या शब्दालाच आपण समजून घेतलं तर याच्यामध्ये चॉईस मिळतो आहे आणि हा चॉईस विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे. जसं मी याच्या आधी देखील सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बांधत असताना आणि त्याच्यासंबंधीचे विचार प्रसृत करत असताना डॉक्टर कस्तुरीरंगन साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या टीमनं काम केलं त्यांनी या संबंध नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या केंद्रीभूत विद्यार्थ्याला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये देखील विद्यार्थ्याला चॉईस दिला पाहिजे अशा पद्धतीची भावना लक्षात घेऊन आता ही सिस्टीम जवळपास सर्व विद्यापीठांमध्ये लागू केली जाणार आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन ही जी एक आपली शिखर संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून काही मापदंड देण्यात आले आणि त्याच्या आधारे प्रत्येक विद्यापीठानं आपापल्या पातळीवर अतिशय परिश्रमपूर्वक चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा अवलंब केला. यामध्ये एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेऊयात की कुठलाही विषय हा शिकवत असताना त्याचे 2 पार्ट असतात. एक असतो कोअर पार्ट जो मूलभूत अभ्यासक्रम आहे तो आणि त्याच्यासोबत एक इलेक्टिव्ह पार्ट असतो ज्याच्यामध्ये खूप सारे चॉईसेस आपल्याला मिळतात. कोअर पार्टमध्ये देखील काही चॉईसेस आपल्याला दिल्या जातात. याचा देखील विचार आपण येणाऱ्या आपल्या एपिसोड्समध्ये करणार आहोत. आज आपण हे समजून घेऊयात की या इलेक्टिव्ह पार्ट जो आहे याच्यामधले काही 2 महत्त्वाचे टप्पे आपण आज बघणार आहोत. आपल्याला 80% कोअर पार्ट आपला शिकवला जाणार आहे. विषयाचा मूलभूत अभ्यासक्रम जो आहे तो शिकवला जाणार आहे. पण त्याच्यासोबत 2 महत्त्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. त्या म्हणजे ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स. विद्यार्थ्याचा ग्रॅज्युएशनमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्याच्या ॲबिलिटीज वाढवल्या पाहिजे, त्याच्या वेगवेगळ्या ॲबिलिटीज वाढवल्या पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने पण घेतलेली आहे आणि चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये त्याला आता समाविष्ट करण्यात आलेला आहे. या ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्समध्ये विद्यार्थ्याला ज्या काही गोष्टी जी कौशल्य किंवा काही ॲबिलिटीज त्याच्या डेव्हलप व्हायला पाहिजे या दृष्टीने काही कार्यक्रमांची आखणी केली जाणार आहे. यातला पहिला भाग असणार आहे इंडक्शन प्रोग्रॅम. हा इंडक्शन प्रोग्रॅम ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला म्हणजे पहिलं सेमिस्टर जेव्हा सुरू होतं, जेव्हा ग्रॅज्युएशनच्या कॉलेजमध्ये तुम्ही सगळे प्रवेश करणार आहात त्यावेळी 7 दिवसाचा एक इंडक्शन प्रोग्रॅम तुम्हा सगळ्यांना कंपल्सरीली देण्यात येणार आहे. मॅन्डेटरी असणार आहे तो. त्याचं देखील क्रेडिट मिळणार आहे आणि त्या क्रेडिटची गणना ही आपल्या मार्कशीटमध्ये होणार आहे. त्यामुळे हे करणं कंपल्सरी. पण क्रेडिट सोबतच एक आणखी महत्त्वाचा भाग त्यामध्ये असा आहे की या इंडक्शन प्रोग्रॅममध्ये काय असणार आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं म्हणजे UGCनं याच्या संबंधीचे काही पॅरामीटर्स ठरवून दिलेले आहेत. पण याचा एक मूलभूत आधार असा आहे की ग्रॅज्युएशनला किंवा पदवी स्तरावरच्या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा विद्यार्थी प्रवेश करतात तेव्हा त्या महाविद्यालयासंबंधी, त्या महाविद्यालयातील विषयांसंबंधी यासोबतच पदवी घेत असताना त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला काय काय मिळणार आहे हे त्याला समजावून सांगणे हा या इंडक्शन प्रोग्रामचा फार महत्त्वाचा हेतू आहे. मला असं वाटतं ही अतिशय आवश्यक गोष्ट यासाठी आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील अशा इंडक्शन प्रोग्रामला आता येणाऱ्या काळात प्रतिसाद देण्याची गरज आहे. ती यासाठी की महाविद्यालयात आपण प्रवेश घेतल्यानंतर ते विषय आपण कुठले घ्यायचे, कोणते विषय मला आवडतात, माझी आवड कोणती आहे, माझी मूलभूत माझं इन्क्लिनेशन काय आहे आणि त्या इन्क्लिनेशनच्या आधारे मग मला कशा पद्धतीनं विषयांची निवड करता येईल, त्या विषयाचं बाजारमूल्य काय आहे, त्या विषयामध्ये मला करिअर डेव्हलप करायचं असेल तर माझ्या संधी कुठल्या आहेत, मला ते शिकवणारे प्राध्यापक कुठले असणार आहेत आणि या सगळ्याचं एक चित्र मुलांसमोर ठेवलं जाणार आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या 3 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या ग्रॅज्युएशनचा प्लॅन करता येणार आहे. आतापर्यंत कसं होतं की अनेक वेळा मी देखील एका महाविद्यालयाशी संबंधित असल्यामुळे सेकंड इयर फायनल इयरला विद्यार्थी येईपर्यंत देखील
त्याच्या संकल्पनाच स्पष्ट नसतात की पुढे नेमकं काय करायचं आहे, मला कोणता विषय आवडतो. इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून हे पहिल्याच वर्षी महाविद्यालय सुरू होताना सांगितलं जाणार आहे की कुठल्या पद्धतीचे विषय, कोणत्या विषयांच्या अनुषंगानं तिथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे, कोण प्रशिक्षण देणार आहे, आणि यासोबतच त्या महाविद्यालयामध्ये कुठल्या वेगळ्या गोष्टी ज्या अभ्यासक्रम पूरक असतील किंवा एक्स्ट्रा करिक्युलर असतील या कुठल्या असणार आहेत. एकंदरीत ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये किंवा पदवीच्या काळामध्ये त्या विद्यार्थ्याचं करिअर कसं डेव्हलप होणार आहे याचा मॅप हा तुमच्यासमोर इंडक्शन प्रोग्राममधून मांडला जाणार आहे. आणि ही एक अतिशय उत्तम गोष्ट आहे. आपल्याला पुढे कुठे जायचं आहे याची आखणी आणि याचा एक दृष्टिकोन जर तयार झाला तर त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपण त्या पद्धतीनं मेहनत करून, परिश्रम करून आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व, आपलं स्वतःचं 3 वर्षाच्या अभ्यासाचा आणि एकंदर व्यक्तिमत्व विकसनासोबतच आपल्या विकसनशील वाटचालीचा देखील विचार करणार आहोत. आणि हा मॅप जर अगदी सुरुवातीला आपल्यासमोर तयार राहिला तर या ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्समध्ये हा एक सर्वात महत्त्वाचा बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्समध्ये दुसरा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे डेव्हलपिंग दी कम्युनिकेशन स्किल. एक लक्षात घेऊ मित्रमैत्रिणींनो आपण की येणारा काळ जो आहे ना जगाचा, या जगामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असणार आहे तर कम्युनिकेशन. कारण आपलं जग आता एकत्रित बांधल्या गेलेलं आहे. मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, ते बिझनेसच्या माध्यमातून असो, ते वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सच्या माध्यमातून असो, पण हे एकत्रित बांधल्या गेलेलं हे जग आता अतिशय छोटं झालं आणि या जगाला एकत्रित बांधून ठेवणारा एकच बंध आहे, तो म्हणजे कम्युनिकेशन. आणि म्हणून मग हे कम्युनिकेशन कशा पद्धतीनं स्ट्रॉंगली केलं गेलं पाहिजे, कम्युनिकेशन कसं बेनिफिशियल असलं पाहिजे आणि कम्युनिकेशन हे कसं इफेक्टिव्ह असलं पाहिजे. मग त्यामध्ये भाषेच्या मर्यादा नाही आहेत. आपल्याला महाराष्ट्रामध्येचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कम्युनिकेशन करायचं असेल तर आपल्याला मराठी भाषा चालू शकते. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर देशभरामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर तिथे कम्युनिकेशन करायचं असेल तर ऑब्व्हियसली तिथे आपल्याला हिंदी ही भाषा वापरावी लागेल. आणि मग जागतिक पातळीवर जर आपल्याला संवाद साधायचा असेल तर इंग्रजी ही भाषा क्रमप्राप्त आहे. त्यामुळे भाषाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन कम्युनिकेशन करणं ही एक वेगळी कला आहे. पुन्हा आपल्याला फक्त भाषा येणे म्हणजे कम्युनिकेशन साधलं जाणे असं नाही, तर भाषेसोबत कम्युनिकेशनचे स्किल्स असतात, ते देखील ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्समध्ये आपल्याला शिकवले जाणार आहे. त्यामुळे या CBCS मध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये पहिल्या ज्या या 2 गोष्टी आपण बघतोय त्याची कॅटेगरी आहे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स, ज्याच्यामध्ये इंडक्शन प्रोग्राम हा 7 दिवसाचा आपल्याला दिला जाईल. आणि त्यासोबतच फर्स्ट सेमिस्टरला आणि सेकंड सेमिस्टरला किंवा कधी कधी थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरला देखील काही विद्यापीठांमध्ये ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स अंतर्गत आपल्याला कम्युनिकेशन शिकवलं जाईल. ते कम्युनिकेशन आपल्याला 2-3 लँग्वेजमध्ये शिकवल्या जाऊ शकतं. जसं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा जर विचार केला तर इंग्लिशमधलं कम्युनिकेशन देखील शिकवलं जाणार आहे आणि आपल्या रिजनल म्हणजे मदर टंग जी कुठली आहे त्याच्यामधलं देखील कम्युनिकेशन शिकवलं जाणार आहे. पण हे कम्युनिकेशन शिकणं गरजेचं यासाठी आहे की आता आपण स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या मार्गावर मार्गक्रमित होतो आहोत आणि त्या ठिकाणी मग कम्युनिकेशन सारखा दुसरा आधार नाही. जेवढं बेस्ट कम्युनिकेशन तेवढा बेस्ट रिझल्ट, जेवढं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तेवढा रिझल्ट चांगला, अशा पद्धतीचं जग सध्या तयार झालेलं असल्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन ॲबिलिटीज ह्या अभ्यासक्रमामध्येच वाढवल्या जाणार आहेत. आणि आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला देखील क्रेडिट दिले जाणार आहे. सगळं काही क्रेडिट बेस असणार आहेत आणि ते क्रेडिट आपल्याला अर्न करायचे आहेत. हे कम्युनिकेशनचे क्रेडिट अर्न करायचे आहेत, ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्समध्ये इंडक्शन प्रोग्रामचे क्रेडिट अर्न करायचे आहेत आणि हे क्रेडिट अर्न करून ते क्रेडिट मिळवून आपली ॲबिलिटी वाढवायची आहे. अशा दृष्टिकोनातून ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स हा अतिशय महत्त्वाचा भाग चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममधला आहे. आमूलाग्र बदल होतो आहे, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. माझी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना या निमित्तानं विनंती आहे, आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममधल्या अनेक गोष्टी बघणार आहोत, पण विनंती माझी अशी आहे की याच्याकडे अतिशय सकारात्मकतेनं बघा. कारण या सगळ्या गोष्टी ज्या ग्रॅज्युएशनच्या ॲम्बिटच्या पलीकडे शिकायला लागायच्या त्या सगळ्या आता आतमध्ये आलेल्या आहेत आणि महाविद्यालयातच हे सगळं आपल्याकडून करून घेतलं जाणार आहे, जेणेकरून एक ग्रॅज्युएट म्हणून महाविद्यालयातून बाहेर पडताना एक परिपूर्ण विद्यार्थी जो मार्केटमध्ये आणि जो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सक्सेसफुल राहील अशा पद्धतीचा हा प्लॅन आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना भरभरून प्रतिसाद द्या. यातला पुढचा भाग आहे तो म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. त्याच्या संबंधी आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूयात. तोपर्यंत नमस्कार.